मानवाच्या प्रगतीचा प्रवास नक्की उलटा चाललाय की सुलटा, अशा प्रकारचा प्रश्न किंवा संभ्रम प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल अशा काही घटना आता घडत आहेत. UNDP म्हणजे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेमार्फत HDI, ज्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ज्याला मराठीमध्ये मानवी विकास निर्देशांक आपण म्हणतो, तो पब्लिश केला जातो. आणि आत्ताचा जो HDI पब्लिश झाला त्याच्यामध्ये स्वीडन हा देश 193 देशांच्या क्रमवारीमध्ये 5 नंबरला आहे, ज्याला आपण म्हणतो की विकसित देश आहे, ज्याला आपण फुल्ली डेव्हलप कंट्री म्हणू शकतो. आणि भारताचं स्थान 193 देशांच्या यादीमध्ये 130 क्रमांकावर आहे. म्हणजे आपण किती विकसित आहोत हे तुम्हाला समजलं असेल. आता पुढचा जो मुद्दा आहे ना, तो महत्वाचा आहे. आता आपल्या भारतामध्ये आपण मुलांना बॅग्स नको म्हणून टॅबलेटवर एज्युकेशन द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे काही काही स्कूल्स मी आता अशा ऐकतो की त्याच्यामध्ये यू नीड नॉट टू कॅरी एनी स्कूल बॅग. तुम्ही जा, तुम्हाला टॅबलेट दिलं जाईल, त्या टॅबलेटवर तुम्ही तुमचा अभ्यास करा. अशा प्रकारे हाऊ डेव्हलप्ड वी आर, हाऊ मॉडर्न अँड टेक्नॉलॉजी ओरिएंटेड वी आर हे दाखवण्याच्या नादामध्ये आपण नक्की कुठे चाललोय हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. कारण हाच प्रकार स्वीडन या देशामध्ये, जो प्रगत देश आहे आपण म्हणतोय, त्यांनी अनेक दशकं टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन द्यायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्यामध्ये मुलांना टॅब्स प्रोव्हाइड करणं, त्याच्याद्वारे एज्युकेशन घेणं, मोबाईलचा जास्त वापर करणं. त्यांचा उद्देश होता की मुलं जास्त हुशार होतील. पण आता त्यांनी ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्यांना असं कळलं की मुलांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय, मुलांचा स्क्रीन टाइम वाढलाय, त्याच्यामध्ये हेल्थ इश्यूज यायला लागलेत, ज्याला आपण डीप थिंकिंग म्हणतो, ते होत नाही मुलांचं. त्याच्यामुळे वरवरचं ज्ञान येतंय, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय, हेल्थ इश्यूज झालेत. त्याच्यामुळे त्यांनी परत एकदा जुन्या गोष्टीकडे जायला सुरुवात केली. त्याला आपण म्हणतो की ट्रॅडिशनल मेथड ऑफ एज्युकेशन. म्हणजे बुक्स द्या, बुक्स वाचल्यानंतर मुलांचं डीप थिंकिंग होईल, त्यांचं स्क्रीन टाइम कमी होईल, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, त्यांचं आरोग्य चांगलं राहील. अशा प्रकारची अक्कल या देशांना आता येते आणि आपण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे चाललोय. म्हणजे आपल्या शिक्षणाचा प्रवास नक्की कुठे चाललाय हे आपण विचार केला पाहिजे. तर सगळ्या पालकांनी, सगळ्या शिक्षकांनी आणि इव्हन आपल्या देशाने एज्युकेशन पॉलिसी ठरवताना या गोष्टीचा विचार नक्की केला पाहिजे की ज्या मुलांचं रिडिंग बुक्स मधून होतं त्या मुलांना तो कंटेंट चांगल्या प्रकारे समजतो. कारण तिथं कोणती विंडो पॉपअप होत नाही, मध्येच कोणती नोटिफिकेशन येत नाही.